मोहोळमध्ये राष्ट्रवादीमध्ये दुफळी पडली की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण अजित पवारांच्या मोहोळ दौऱ्याआधी वातावरण तापलंय। राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे। अपर तहसील कार्यालयाच्या विषयावरून राजकारण तापलंय। उमेश पाटील यांनी मोहोळ तालुका बंदची घोषणा केली आहे, तर दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं असा इशारा उमेश पाटलांनी राजन पाटील यांना दिला आहे। त्यामुळे या ठिकाणी राजकारण तापताना दिसतंय। तर आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। एक प्रकारे अजितदादांच्या समोर मोहोळ बंद ठेवून त्या ठिकाणी ते आपल्या भावना व्यक्त करणार आहेत। अजितदादा, दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं ही मोहोळ तालुक्याचं घोषवाक्य आहे। दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं हे मोहोळ तालुक्यातल्या लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे घोषवाक्य आता झालेलं आहे मोहोळ तालुक्यामध्ये। मोहोळ तालुका तर मोहोळ शहरातून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जी आहे ते आज मोहोळ शहरामध्ये येणार आहेत। आपण सध्या मोहोळ शहराच्या या ठिकाणी आहोत। मात्र मोहोळ शहर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बंद असल्याचं दिसत आहे, कारण मोहोळ तालुक्यामध्ये जे आहे ते अनगर या ठिकाणी ते अप्पर तहसील कार्यालय जे आहे ते मंजूर झालं होतं आणि हे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालेलं आहे ते रद्द करण्यात यावं यासाठी मोहोळ शहरातील बचाव संघर्ष समितीकडून जे आहे ते विविध प्रकारे आंदोलनं जे आहेत ते मोहोळ शहरामध्ये करण्यात आली होती। मात्र याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते मोहोळ शहर जे आहे ते आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मोहोळ शहरात येते, मात्र मोहोळ शहर जे आहे ते बंद असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मोहोळ शहरातील जे नेते आहेत माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा वाद जो आहे तो चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला दिसत आहे। मोहोळ तालुक्यातील जो अनगर या ठिकाणी जे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालेलं आहे आणि हे मंजूर झालेलं अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावं यासाठी जे आहे ते आज मोहोळ शहर जे आहे ते बंद ठेवलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।